डॉट पहिला चेंडू, दुसरा चेंडू देखील डॉट. स्ट्राइकवर बॅट्समन सेफ. नो स्ट्राइकला रोहित. हलक्या हाताने खेळतोय. एक धाव असेल. पहिली धाव धावफलकावर. चेंडू झाले आतापर्यंत 3 धावा झाले. एक गोलंदाजीवर हर्षल. शेवटची मॅच आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीतली 3 टीम पाहायला मिळाल्या क्वार्टर फायनल मध्ये. चौथी टीम मात्र पाहायला मिळेल या मॅच नंतर. बघायला गेलं तर टॉप 8 साठी टी शर्ट आहे तिथे. सुपर गोलंदाजी आहे हर्षल. मागच्या मॅच मध्ये देखील 4च धावा खर्च केल्या होत्या. या मॅच मध्ये देखील आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू असेल. डेड बॉल. इकडे तयार नव्हता बॅट्समन आणि यावेळेस चेंडू सोडला. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज मात्र सज्ज इकडे. हलक्या हाताने खेळतो. इकडे मात्र थोडा मात्र वेगाने आला होता. एक धाव असेल. एक षटकाच्या समाप्तीने तर 3 धावा पाहायला मिळतात धावफलकावर. चांगली गोलंदाजी यावेळेस आपण बघू शकतो. हर्षलची सुरुवात चांगली करून दिली आहे सातपाटी संघाला. ताकदवान संघ आहे सातपाटी टीम. इथे मात्र पराभूत करायचं असेल तर धावा बोर्डला लावणं गरजेचं आहे. किमान 30+ धावा इकडे मात्र असणं गरजेचं आहे. एक षटकानंतर 3 झाले देणारे. अजूनही चेंडूचा विचार केला तर चेंडू बाकी असतील 18. आजच्या रात्रीचा खेळ आपण बघतोय म्हणजेच 2 फेब्रुवारी 2023 आपल्याला पाहायला मिळते. उद्याची रात्र असेल 3 फेब्रुवारी 2023. ग्लानचा फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र एक धाव असेल. दिवेश पाहायला मिळते. गोलंदाज मात्र बघायला गेलं तर महेश. पहिला चेंडू आणि त्यावर सिंगल पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक होता सेफचा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 4. रोहित आहे स्ट्राइकला. टॅप खेळण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र बॅटवर नीट आला नाही. डॉट चेंडू येतोय. यावेळेस बघायला गेलं तर 4 धावा धावफलकावर. रोहित तयार. एच आणि यावेळेस कॅच आउट. मागच्या मॅच मध्ये खराब गोलंदाजी केली होती परंतु या मॅच मध्ये सुपर गोलंदाजी करत असताना यावेळेस गोलंदाज महेश. एक धाव त्यानंतर डॉट आणि यावेळेस विकेट. रोहितला परतावलं गेले. गेल्या मॅचचा हिरो यावेळेस इब्राहिम मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा मात्र 4 झालेल्या आहेत. कानमंत्र देत असताना सेफ. कशा रीतीने खेळायचं आहे. सुपर मात्र आयोजन नियोजन प्रॉपर क्रिकेटर ज्या भूमिकेमध्ये असतो ज्या तयारीत असतो ती तयारी पाहायला मिळते. म्हणजेच ट्रॅक टी शर्ट आणि शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू आतापर्यंत 3 हाताळतो. एक धाव खर्च करतो. 4 धावा धावफलकावर. आकडे बरोबर करावे लागतील. इथे स्कोरबोर्ड सुधारावं लागेल परंतु हलक्या हाताने खेळतो. एकदम मात्र इकडे अंकित करताना इब्राहिम पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 5 झालेत. अजूनही 2 चेंडू आहेत. सेफ आलेला आहे स्ट्राइकला. शेवटचा 5वा चेंडू आहे. इकडे काय करते. इकडे मात्र रनआउटची संधी आणि इकडे मात्र बघूया यावेळेस स्कोरबोर्ड बघायला गेलं तर 5 आहे
आणि नोट आउट दिलेल्या पंचांनी एक धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 6 या वेळेस धावफलकावर. चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या षटकामध्ये देखील 3, या षटकामध्ये आतापर्यंत 3, 6 झाले. शेवटचा चेंडू बाकी आहे. यावेळेस चांगला फटका सरळ मात्र स्टॉप केला जातो. दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. इथे मात्र पहिले हर्षल, नंतर त्यानंतर महेश 3 धावा खर्च करतात. 3च्या सरासरीने 2 षटकामध्ये 6 झालेले आहेत. दोन षटक बाकी आहेत शेवटची. पाहूया गोलंदाजीसाठी कोण येतोय. गोलंदाजीसाठी बसंत येतोय. यावेळेस तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होणार बसंत गुप्ता. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू खेचला जातोय. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि इकडे आता मात्र रनआउट असेल. सेफला परतावा लागेल. चांगला कमबॅक महेशने केलेला आहे. पहिल्या मॅचचा थोडा दबाव होता महेशवर. फिल्डिंग देखील खराब होत होती. बॉलिंग देखील खराब झाली. या मॅच मध्ये बॉलिंग देखील चांगली, फिल्डिंग देखील चांगली, थ्रो देखील चांगला. विश्वास दाखवला टीमने त्याच्यावर. आणि या वेळेस मात्र बघायला गेलं तर विश्वासावर खरं उतरत असताना महेश सुपर. या वेळेस मात्र बघायला गेलं तर गोलंदाजी होत आहे. चेंडूचा विचार केला. चेंडू झाले आहेत आतापर्यंत एक. आता थोडी डोळ्यात झोप यायला लागलेली, कारण की रात्रीचे वाजलेले आहेत 2:45. स्वीपचा फटका आहे. एकदा बसेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड मात्र इथे बघायला मिळते 7. 7 धावा धावफलकावर. चेंडूचा विचार केला तर 4 अजूनही बाकी आहेत. फटका चांगला आहे, परंतु इतका चांगला नाही की चौकार जाईल. डॉट चेंडू येते. इब्राहिम इथे फटका सजवते. गेल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. पाहूया मॅच मध्ये आतापर्यंत चेंडू 3 ते 4 खेळतोय. 1 धाव का 2 धाव बनवतोय, परंतु इथे मात्र बघायला गेले तर धावा बनाव्या लागतील, कारण की समोर चांगली टीम आहे. आहा, सुपर भाभी, क्या बात आहे. एबेस मात्र बघायला गेलं तर कमाल स्टॉप करतोय. 4 धावा कुठे ना कुठे मनोबल वाढलं असतं इथे इनविजिबल संघाचं, परंतु इकडे मात्र काय कमाल स्टॉप केला जातोय. सुपर स्टॉप आहे. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4. 2चे 2 डॉट मात्र येत आहेत. आता 2 बाकी आहेत. सपोर्ट केलं जाते गोलंदाजाला. आता मात्र डॉट असणार. अभि मात्र इकडे सुपर क्षेत्ररक्षण करतोय. येस, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात काय कमाल मात्र फिल्डिंग झालेली आहे. शेवटचा चेंडू दोघांनी 3-3 केल्या, परंतु बसंतने फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 8 धावा तिसऱ्या षटकानंतर पाहायला मिळत आहेत. आता मात्र चेंडू असतील अजून बाकी 6. आणि यावेळेस मात्र बघायला गेलं तर किती धावा येतील पाहूया. दोन षटकानंतर 8 धावा धावफलकावर. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी दिवेश आलेला आहे. 7च धावा आहेत धावफलका, 8च धावा आहेत. आता खराब चेंडू आहे. बऱ्याच काळानंतर स्कोरबोर्ड थांबला होता. इकडे वाईड आणि यावेळेस मात्र 1 धाव. स्कोरबोर्ड मात्र 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड इकडे 10 झालेले आहेत. डबल फिगर्स मध्ये धावा जात आहेत. आता मात्र यावेळेस चांगला चेंडू, टॉट चेंडू येतोय. इथे मात्र क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा, म्हणजेच अफानचा. डॉट असणार. फटके सजलेच नाही. सुरुवातीपासून आतापर्यंत फटका आलाच नाही, चान्स दिला पण नाही असं म्हणा हरकत नाही. काही ओव्हरपिच चेंडू मिळाले,
परंतु हातामध्येच खेळण्यात आले. 11 झालेले आहेत. चेंडू असतील 3. तिन्हीच्या तिन्ही चौकार आले तर 24चं आव्हान. आणि पुन्हा एकदा बसंतकडून मिस फिल्डिंग, त्यामुळे बायच्या रूपात 1 धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस पाहायला मिळते 12. आता मात्र यावेळेस स्टंप आउट. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू टाकून झालेत. धावा झाल्यात 12. म्हणजे या षटकामध्ये 4 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. राहुल थोडं नाराज केलंय यावेळेस स्कॉर्पियन, सॉरी इनविजिबल संघाने आपल्या प्रेक्षकांना. 12 धावा बनवल्या आणि 13 धावेचं छोटंसं आव्हान सातपाडी संघाकडे ठेवलेलं आहे. शेवटची मॅच आहे. आतापर्यंत टॉप 8 मध्ये जाताना थोड्या 2 मॅच वन साइड, एक चुरशीची झाली आणि ही मॅच देखील थोडी वन साइड होत असताना. तेरा धावेचं टार्गेट असेल. 12 बनवले. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. राहुल. स्ट्राईकवर दिवेश, नो स्ट्राईकला अभि. यस मॅच ऑन. छोटं आव्हान आहे. 13 धावेचं फक्त आव्हान ठेवण्यात आलेलं आहे 24 मध्ये. आणि पहिलाच चेंडू सुपर स्ट्रोक होता. 1 धाव मात्र इकडे पाहायला मिळते. पहिलाच चेंडू इकडे मात्र बघायला गेलं तर चांगला स्ट्रोक खेळला, परंतु इकडे डिक्लेअर झोन मध्ये. आता 12 धावा दूर टॉप 8 मध्ये जाण्यापासून. टॉप 8 मध्ये सर्व संघांना, 8 संघांना जर बघायला गेलं तर इकडे 4 येत आहेत अभिच्या बॅट मधून. स्कोरबोर्ड मात्र 4 ने पुढे जाय. स्कोरबोर्ड इकडे मात्र पाहायला मिळते 5. सर्व संघांसाठी टी शर्ट ठेवण्यात आलेले आहेत. एक सुंदर मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉफी देखील खूप सुंदर आहेत, परंतु क्लीन बोल्ड. आता विकेट येतोय अभिचा. 3 मध्ये 5 झालेले आहेत. 8 धावेची गरज आहे. 21 चेंडू आणि 8 धावेची गरज. एकवीस चेंडू आणि 8 धावेची गरज. भावेश आलेला आहे आणि चेंडू स्टॉप होत आहे. डॉट येतोय. 20 मध्ये 8 धावेची गरज. भावेश तयार. वाईट आणि मला तर वाटते 1 रन. 6 ची गरज. 6 धावा दूर फक्त क्वार्टर फायनल मध्ये जाण्यापासून. टॅपचा फटका डॉट असेल. एन्जॉय करतात सध्या सातपाडी संघाचे बॅट्समन. टेन्शन फ्री आहेत. हा क्लीन बोल्ड. 2 विकेट मिळवतोय नक्की. धावा खर्च करतोय 7. शेवटचा चेंडू असेल. नवीन बॅट्समन कपिल येतोय आणि इथे मात्र 7 धावा झालेल्या आहेत. 6 धावे पाहिजेत 19 मध्ये. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. स्कोरबोर्ड यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 7. 1 ओव्हर. 18 मध्ये 6 ची गरज.
18 चेंडू आणि 6ची गरज. गोलंदाज शब्बीर. शब्बीर पाहायला मिळते. फुलटस आहे. एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा झाल्या. 5 धावेची गरज आहे 17 चेंडू मध्ये. कपिल स्ट्राईकला असेल. नो स्ट्राईकला भावेश. पुन्हा एकदा स्वीपचा फटका आहे. सुपर थ्रो होता. सुपर कलेक्ट करतोय परंतु एक धाव असेल कारण की बॅट्समनने थोडं नाराज केलं. इथे मात्र बघायला गेलं तर धावा बनवल्याच नाही. 16 मध्ये 4ची गरज. भावेश स्ट्राईकवर पाहायला मिळते. अटॅकिंग फिल्डिंग लागणार कारण की 16 मध्ये 4चीच गरज आहे. आणि इकडे फटका सजवलाय. सिंगल असणार. 3ची गरज आहे 15 मध्ये. कपिल स्ट्राईकला असेल. धावा 10 झालेल्या आहेत. 13चं छोटं आव्हान ठेवलं इनविजिबलने. फटका इकडे चांगला आहे परंतु इकडे विकेट असणार. 3 धावेची गरज उजवीने बाकी आहे. तिसरा विकेट जातोय. कपिल बॅक टू डगआउट्स. इकडे मात्र बघायला गेलं तर बसंत आलेला आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. तीनची गरज आहे. डॉट चेंडू येतोय. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 5. 13 मध्ये 3ची गरज. बसंत डॉट असेल. 12 मध्ये 3ची गरज. भवेश मात्र स्ट्राईक वर असेल. डॉट घेतो इकडे. 12 चेंडू आणि 3 धावेची गरज. थोड्या धावा असणं गरजेचं होत्या. किमान बॉल टू रन तरी असणं गरजेचं होतं. इथे मात्र बघायला गेलं तर 12च बनवल्या. 13च आव्हान. त्यामुळे अजूनही स्ट्रॉंग आहे इथे सातपाडी टीम कारण की 12 मध्ये 3ची गरज आहे. गोलंदाजाला इथे टिकवणं अवघड आहे आणि मॅच फिनिश. इकडे मात्र मॅच विन होताना पाहायला मिळते. साई गणेश सातपाटी.